नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSIT इरा सेशन नंबर 5 पाहणार आहोत। 2024 चा नवीन इरा आहे हा। इरामध्ये बरेचसे कंटेंट चेंज झालेले आहेत, त्यामुळे इरा व्यवस्थित ऐका आणि नंतरच इरा सोडवा। तसेच जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांना ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। तसेच आपल्या चॅनलवरती टॅलीविषयी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, तसेच सर्व भरतींविषयी व्हिडिओ पाहायला मिळतील। तसेच आपल्याकडे सर्व भरतीला लागणारी कागदपत्रही काढून मिळतात, सर्व प्रकारचे फॉर्मही भरले जातात। ऑनलाईन पण आपण फॉर्म भरतो, म्हणजे तुम्ही जरी ऑफिसला नाही आला, तुम्ही माहिती पाठवली तरी तुम्हाला फॉर्म भरून भेटेल। चालू करता आपण आपला सेशन नंबर 5 थेरी आवर आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं ऐकायचं आहे, शिकायचं आहे व्यवस्थित। ते पहिला व्यवस्थित शिकून घ्या आणि नंतरच लॅब आवर सोडवा। लॅब आवर टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट स्टार्ट एक्झाम। ते 10 मिनिटाची टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट आहे, ते पूर्णपणे 10 मिनिटं सोडवायची आहे तुम्हाला। त्यानंतर सेव्ह करा, ओके करा, SIM वरती क्लिक करा आणि एंड एक्झाम असे इथे टाईप करा, कन्फर्म करा आणि ओकेला क्लिक करा। त्यानंतर पुढे आहेत नॉलेज चेक, स्टार्ट एक्झाम। नेक्स्ट, खालीलपैकी कोणती टॅब प्रॉपर्टीज विंडोमधील फाईलचे एक्सटेन्शन दाखवते? फाईल एक्सटेन्शन कोणता टॅब दाखवते पहा, हा टॅब दाखवतो जनरल। पर्याय क्रमांक 1 सबमिट। कोणते चित्र क्विक ॲक्सेस एरिया हायलाइट करते? क्विक ॲक्सेस एरिया ह्याला म्हणतात, क्विक ॲक्सेस एरिया ह्या एवढ्याला हे 2 नंबर चित्रामध्ये हायलाइट आहे, त्यामुळे ह्याचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 सबमिट। पुढील प्रश्न पहा, नवीन फोल्डर तयार करण्यासाठी कोणता कीबोर्ड शॉर्टकट वापरला आहे? अगोदर आपण शॉर्टकट पाहू, Ctrl+Shift+A हा तर नाही आहे। पुढचा शॉर्टकट पहा, Ctrl+Shift+N ओके हा शॉर्टकट आहे, पर्याय क्रमांक 2 सबमिट। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या चित्रात टास्कबारवरील स्टार्ट बटन दाखवले आहे? टास्कबार हे तर स्टार्ट बटन नाहीये, हे स्टार्ट बटन असतं, त्यामुळे हे 2 नंबर चित्रात असणार आहे, हे पहा। त्यामुळे ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सबमिट। 5 नंबरचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता घटक डेस्कटॉपचा भाग नाही असं विचारलेलं आहे? तर ह्याचं उत्तर आहे टायटल बार। टायटल बार डेस्कटॉपवर नसतो। पुढील प्रश्न, फोल्डर सिस्टीम तिच्यातल्या डॅश डॅश आणि ह्यांनी तयार होते? प्रश्न क्रमांक 6 याचं उत्तर आहे फोल्डर आणि सब फोल्डर, पर्याय क्रमांक 4 सबमिट। विंडोज एक्सप्लोरर मधल्या ॲड्रेस बारला डॅश डॅश असे देखील म्हणतात, त्याला ब्रेड क्रम्स असं म्हणतात, पर्याय क्रमांक 1 सबमिट। विंडोज एक्सप्लोरर मधील एक शोध बॉक्स आपल्या कॉम्प्युटरमधील फाईल्स आणि फोल्डर शोधण्यास मदत करतो? याचं उत्तर आहे तुम्ही त्यात लिहाल ती नावे आणि महत्त्वाचे शब्द, पर्याय क्रमांक 1। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, कॉम्प्युटरमधल्या फाईल व्यवस्थित ठेवण्यासाठी डॅश डॅश ही एक सोयीची पद्धत आहे? ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फोल्डर्स सबमिट। पुढील प्रश्न पहा, पुढीलपैकी कोणते कॅरेक्टर फोल्डरला नाव द्यायला वापरता येत नाही? तर स्टार आपण नाही वापरू शकत आहे, पर्याय क्रमांक 4 सबमिट। SIM समोर एंड एक्झाम टाईप करून घ्या, कन्फर्म ओके। पुढे आहे सेशन कंप्लीशन टेस्ट स्टार्ट। नेक्स्ट, पहिला प्रश्न पहा, कोणत्या प्रकारच्या डेटा फाईलमध्ये वित्तीय अंदाजपत्रक तयार केले जाईल? ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वर्कशीट फाईलमध्ये केलं जातं। पुढील प्रश्न पहा, कर्मचाऱ्यांच्या बाबतच्या नोंदी ज्यामध्ये नावे, पत्ता आणि संबंधित वैयक्तिक माहिती यांचा समावेश होतो त्या नेहमी कोणत्या प्रकारच्या डेटा फाईलमध्ये जतन केल्या जातात? याचं उत्तर आहे
पर्याय क्रमांक 4 डेटाबेस। पुढील प्रश्न पहा, इंटरनेट हे जगातील सर्वात मोठे डॅश डॅश आहे। याचं उत्तर आहे नेटवर्क, पर्याय क्रमांक 1। पुढील प्रश्न पहा, मूळ फाईल्स खराब झाल्यास अथवा हरवल्यास वापरता येऊ शकणाऱ्या त्याच फाईलचा दुसरा संच म्हणजे बॅकअप प्रोग्राम होय। याचं उत्तर आहे बरोबर सबमिट। SIM समोर एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म, ओके। अशा प्रकारे आपला सेशन नंबर 5 इथे संपलेला आहे। पुढील व्हिडिओमध्ये सेशन नंबर 6 पाहूयात। तोपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांनाही शेअर करा। तोपर्यंत आपण थांबूयात। धन्यवाद।